विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी नागेश शिंदे के सागर करियर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी YouTube सिरीज चालू आहे PYQ ची, यामध्ये आज आपण 2023 या वर्षाचे PYQs हे घेऊन येत आहोत। 2023 च्या PYQ याच्यामध्ये महत्त्वाचं असं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची वाढलेली संख्या। गणित आणि बुद्धिमत्ता यावर प्रीमध्ये तब्बल 100 पैकी 20 प्रश्न आलेले होते। म्हणजे हा विषय आपल्या दृष्टिकोनातून प्रीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे हे निश्चित आहे। वर्तुळाचं क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल। आता पहा, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय वर्ग, याची किंमत किती आहे x आहे, आणि वर्तुळाचा परिघ 2 पाय r, याची ही किंमत किती आहे x आहे। म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पाय r वर्ग बरोबर 2 पाय r असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे पाय r वर्ग इक्वल टू 2 पाय r। इथं पहा, पाय पाय कॅन्सल झालं, r वर्ग मधला एक r कॅन्सल झाला, इकडला एक r कॅन्सल झाला, r बरोबर 2 हे आपल्याला आन्सर भेटलं। r बरोबर 2 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या ही किती सेंटीमीटर आहे? 2 सेंटीमीटर आहे। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला। आता याची खरेदी किंमत किती असणार आहे? पहा, दुकानदाराची खरेदी किंमत आता 2340 ला विकल्यानंतर 60 रुपये लॉस झाला, तोटा झाला। म्हणजे 2040 प्लस 60 2400 ही दुकानदाराची खरेदी किंमत आहे। किती शर्टची खरेदी किंमत आहे? 15 शर्टची खरेदी किंमत आहे। आपल्याला विचारलंय प्रत्येक शर्टची म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत किती। एका शर्टची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे। आपण खरेदी किंमत एका शर्टची काढू, ती भेटली आपल्याला 2400 भागिले 15। 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 48, 0 पुन्हा 3 न भाग जाईल, 3 एक 3, 3 संग 18, 0 160 रुपये ही एका शर्टची खरेदी किंमत आहे। म्हणजे सिंपल बेसिक वरती हे आपल्याला क्वेश्चन्स हा विचारलेला होता। आता पहा, हा क्वेश्चन सिंप्लिफिकेशन या घटकावरतीचा क्वेश्चन आहे। या प्रकारामध्ये आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार करत बसायचा नसतो। इथं आपल्याला अज्यूम करायचं असतं की a बरोबर 0.1 आणि b बरोबर 0.02 हे अज्यूम केलं तर इथं 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 म्हणजे a या संख्येचा 3 वेळेस गुणाकार आहे। म्हणजे इथं हा झाला a चा घन, प्लस त्याच पद्धतीनं ही संख्या b आहे म्हणजे b गुणिले b b चा घन भागिले। आता हा जो 0.2 आहे त्याला आपल्याला कसं लिहिता आलं असतं? पहा, 2 गुणिले 0.1, 0.1 म्हणजे किती आहे? a, पुन्हा गुणिले 2 गुणिले a गुणिले 2 गुणिले a म्हणजे बे दुनी 4, 4 दुनी 8 a क्यूब, प्लस याच पद्धतीनं हे 2 गुणिले b, 2 गुणिले b आणि 2 गुणिले b म्हणजे 8b क्यूब हे असं आपल्याला करता येईल। आता या ठिकाणी आपण a घन प्लस b घन हा कंस कॉमन आला वर आणि खाली, आणि इथं या दोघांमध्ये 8 कॉमन आलं। a घन प्लस b घन, a घन प्लस b घन हा कॉमन कॅन्सल झाला। याचं उत्तर आलं आपल्याला 1/8। हे 1/8 म्हणजेच किती आलं? 0.125। ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे। आणि ही गणितं ही जी आहेत
हा जो पॅटर्न आहे तर तो आपल्याला RS अग्रवाल याच्यामध्येही देखील चांगल्या प्रकारे अभ्यासता येतो. आपल्या के सागरच्या पुस्तकामध्येही याचं चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन आहेच. 3 व्यक्तीच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी पहा किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6:7 होतं. वयवारी या घटकाला जास्तीत जास्त पर्यायाचा वापर करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आता पहा कसं पर्यायाचा वापर करणार. 7 वर्षापूर्वी जे वय होतं तर त्याला कितीने भाग गेला पाहिजे. पहिल्या वयाला 4ने भाग गेला पाहिजे. मग ह्या 20 मधून जर 7 मायनस झालं तर ते आलं 13. पण 13ला 4ने भाग जातो का. नाही जात. म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. आता 22 मधून 7 मायनस केलं आलं 15. 15ला 4ने भाग जातो का. नाही जात. 17 मधून 7 मायनस केलं 10. ह्या 10ला 4ने भाग जातो का. नाही जात. 19 मधून 7 मायनस केलं किती आलं 12. ह्या 12ला 4ने पूर्ण भाग जातो. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर आलं. म्हणजे इथं आपल्याला x घेऊन आपला वेळ परीक्षेत वाया न घालवता आपण इथे नेहमी वयवारीला काय करायचं पर्यायाचा वापर करणं हाच बेस्ट पर्याय आहे. एका माणसाने बँकेकडून 10/12% सरळ व्याजानं कर्ज घेतलं. सरळ व्याज चक्रवाढ व्याज या घटकावरती आपल्याला एक तरी प्रश्न आयोग विचारत चाललेला आहे आणि या घटकावरचे प्रश्न हे तुलनेनं सोपे असतात आणि गुण मिळवून देणारे असतात. एका माणसाने बँकेकडून 10/12% सरळ व्याजानं कर्ज घेतलं म्हणजे R बरोबर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12% आहे. 3 वर्षानंतर मुदत n बरोबर 3. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले. I बरोबर 5400. तर त्याने कर्ज घेतलेली कर्जाची रक्कम किती. P बरोबर क्वेश्चन मार्क. आता इथे आपल्याला आपलं सूत्र माहित आहे. I बरोबर PNR भागिले 100. मग इथे P बरोबर तिरकस गुणाकार केला तर काय होईल 100 गुणिले I भागिले N गुणिले R. आता 100 गुणिले I रेट ऑफ हाय हे किती आहे 5400 व्याज आणि N मुदत 3 वर्षाची आणि रेट ऑफ इंटरेस्ट हा किती आहे 12. आता आपण सॉल्व करूयात. 4ने भाग जाईल. इथे आलं 25 चोक 100 4 त्रिक 12 3 त्रिक 9. आता 9ने भाग जाईल 9 सख 54 25 सख 150 150 आणि वरते 2 शून्य म्हणजे रुपये 15,000 ही त्यानं कर्ज घेतलेली रक्कम होती. पहा बेसिक हा बेसिक वरतीचा क्वेश्चन्स होता. म्हणजे बेसिकचे क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी आपल्याला विचारले होते. म्हणजे थोडासा अभ्यास केला असता आपण तर इथे आपल्याला फार चांगले गुण मिळू शकतात प्रीमध्ये. आणि प्रीमध्ये चांगले गुण मिळवणं म्हणजेच मेन्सचा अभ्यास हा विनाशाशंक करणं. प्रीमध्ये खूप चांगले मार्क असतील तर काय होतं आपण त्याच दिवसापासूनच मेन्सचा अभ्यास फुल प्लेसनं करत असतो. नाहीतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो माझी प्री क्वालिफाय होईल का मग काय करू नाही झाली तर होईल का कितीला क्लोज होईल हे विचार सातत्याने आपल्या डोक्यात येत जातात आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होत असतो. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%नी कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत ही किती होईल. आता पहा आज ह्या यंत्राची किंमत ही किती होती 16,000 होती. आता पहिल्या वर्षी 5%नी कमी झाली म्हणजे बेस आपला 100 असेल तर ती किती होईल 5%नं कमी 95. आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा बेस 100 5%नं कमी म्हणजे ती पुन्हा किती असणार आहे 95. आता आपण सॉल्व करूयात. हा 2 शून्य गेले हा 2 शून्य गेला हा 0 गेला हा 0 गेला 2 भाग जाईल 82 16
पुन्हा 2 न भाग जाईल 2 पंचे 10, पुन्हा 5 न भाग जाईल 5 1 5, 5 9 45, 8 गुणिले 95 गुणिले 19. आता 8 गुणिले 95 गुणिले 19, आता इथं आपण करणार 8 45 ला 0, हातच्याले 4, 8 9 72 आणि 4 76 गुणिले 19. आता इथं आपण काय करायचं, सिंपली 1 0 ठेवायचाच आणि 76 गुणिले 19 करायचं. आता 76 गुणिले 19 करत असताना एक तर आपण 19चा पाडा असेल तर 19च्या पाड्याने म्हणू शकतो, किंवा इथे आपली शॉर्टकट ट्रिक वापरायची कॅल्क्युलेशनची. 9 सख 54, 54 ला 4, हातच्या आले 5, 7 9 63, नंतर तिरकस गुणाकार 6 1 6, 6 3 9, 9 5 14 ला 4, हातच्याला 1, 6 1 7, हा पुन्हा इथं 4 आला, हा 7 आला होता, 7 1 7, 7 7 14, म्हणजे 14 440. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आलं. आता यालाच विद्यार्थी काय करू शकतो, जर त्याला पर्सेंटेज हे थोडंसं त्यानं लॉजिकली पाठ केलं असेल तरीही त्याला हे तोंडी काढता येईल की 5% की 16,000, 10% म्हणजे 1600, 5% म्हणजे किती 800, याच्यातून 800 मायनस करायचं म्हणजे 15200. आता 15200चे 10% म्हणजे 1520, 5% म्हणजे 1500चे 5% 750 आणि वरचे 760, 760 मायनस करायचं 14440. आगगाडीचे प्रवास भाडं 20% वाढवलं, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली असं विचारलंय. आता पहा, सुरुवातीचं प्रवास भाडं आपण किती घेणार, 100 घेणार. आता काय झालं, आगगाडीचं प्रवास भाडं 20% वाढवलं, 100 असेल तर 20%ची वाढ किती होईल, 120 होईल. आता पुन्हा काय झालं, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% म्हणजे 100 असेल तर 10%ची वाढ किती झाली, 110, आणि पुन्हा 25% म्हणजे 100चं 125 झालं. आता पहा, याला नेहमी बेस सिस्टीम वापरायची, बेस पद्धत. 100 20% वाढ 120, 100 10% वाढ 110, 100 25% वाढ 125. हा 100 कॅन्सल झाला. पुन्हा आपण हा 0 हे 2 0, खालचे 2 0 कॅन्सल झाले. 25 न भाग जाईल 25 5 125, 25 चूक 100, पुन्हा 4 न भाग जाईल 4 त्रिक 12. आता आपण सॉल्व करू. 5 त्रिक 15, 15 गुणिले 11, यस 165. आता 15 गुणिले 11 165, आधी किती होतं, 100 होतं, नंतर किती झालं, 165 झालं. म्हणजे किती टक्क्याची वाढ झाली प्रवास भाड्यात, एकूण किती टक्क्याची वाढ झाली, म्हणजे 65 न वाढलंय ना, 100चं 165 झालंय, म्हणजे 65 न वाढ आहे. म्हणजे किती टक्क्याची वाढ आहे, 65% वाढ आहे. बेस 100 असेल ना तर मग टक्के काढणं हे तोंडीच असतं. 100चं 165 झालं, 65ची वाढ 65%. आता बेसिक पदावली या घटकावरतीचा हा क्वेश्चन आपल्याला होता विचारलेला. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा बेसिक ह्या पदावलीचा या घटकाचा क्वेश्चन इथं आपण सॉल्व करणार. इथं -2 -3 याची किंमत किती आली, -5 गुणिले 5 अधिक 3 8. आता डिवायडेड बाय -2 -3, पुन्हा हे किती आलं, -5 भागिले -4 -6 हे -10 आलं, भागिले पुन्हा किती आहे, -7 -5 -12. आता इथं -5 हे कॅन्सल झालं आणि ते 1 आलं, म्हणजे इथं वर किती राहिलं, फक्त 8.
आता इथं जे मायनस मायनस आहे तर उत्तर इथं आपलं कसं असणार आहे, प्लस येणार आहे. हा भागाकार प्लस असणार आहे. म्हणजे हे आहे 10/12. पण भागिले म्हणजे उलटून गुणिले, म्हणजे 10/12 हे जे पद भागिले होतं त्याचं गुणाकार होऊन किती होईल, 12/10. आता इथं अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार, 12×96, 10×1=10. आता दशांश अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे छेदस्थानी 10 किंवा 10ची घात असतील तर एक चिन्ह दशांश चिन्ह शिफ्ट करायचं असतं. म्हणजे आपलं दशांश चिन्ह 9 आणि 6च्या इथं मध्ये येईल. म्हणजे आपलं आन्सर हे किती आलं, 9.6, 9.6 हे आपलं आन्सर आलं. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी ही किती आहे? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 19व्या डावात 98 धावा करतो. किती धावा करतो? 98. लॉजिकली सॉल्व करायचं. सरासरी 4ने वाढते म्हणजे आधीची सरासरी ही 19 × 4 एवढ्या संख्येने कमी आहे. किती धावा नंतरची? 18 नंतरची सरासरी. 18 नंतरची सरासरी ही किती आहे? 98 - 19×76 बरोबर किती आहे? 22 आहे. आता 18 धावानंतरची सरासरी 22 आहे आणि आपल्याला विचारलंय 19व्या डावानंतरची सरासरी किती. मग आता काय होतं, पहिला ऑप्शन चुकवण्यासाठी 22 आहे, रॉंग. आता सरासरी काय होते? 4ने वाढते. 18 नंतर ती 22 होती, 19 नंतर ही सरासरी कितीने वाढणार आहे? 4ने वाढणार आहे. म्हणजे 22 + 4 बरोबर 26. सरासरी या घटकाला अननेसेसरी त्याची सरासरी x मानू असं म्हणून सॉल्व करत बसायची गरज नाहीये. सरासरी हा थोडासा लॉजिकल टॉपिक आहे. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल. आता आपल्याला बेसिक वरतीचं गणित होतं हे. आपल्याला हे माहित आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळाचा जो फॉर्म्युला आहे πr². म्हणजे जो मोठं वर्तुळ आहे तर त्याची त्रिज्या आपल्याला माहित नाही, पण πr² ही कोणत्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी आहे. मग हे 3 वर्तुळ म्हणजे कुठली त्रिज्या असणारी? एक वर्तुळाची त्रिज्या होती 3, म्हणजे त्याचं किती आलं? पाय गुणिले 3² नंतर दुसरं वर्तुळाची त्रिज्या होती 4, त्याचं क्षेत्रफळ पाय गुणिले 4² तिसरं वर्तुळ होतं त्याची त्रिज्या होती 12, म्हणजे पाय गुणिले 12² आता पहा इथं πr² बरोबर, आता यामध्ये सगळ्यामध्ये पाय कॉमन आहे, ॲज इट इज घेऊयात आपण. 3² 9 प्लस 4² 16 आणि 12² 144. आता काय होईल, हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला म्हणजे r² बरोबर यांची बेरीज आली. r² बरोबर या तिन्ही अंकाची बेरीज किती आली? संख्येची 169. r² बरोबर 169 म्हणजे r बरोबर 13. सिंपल. मग त्याची त्रिज्या किती आहे? 13 सेंटीमीटर. हाही क्वेश्चन आपल्याला बेसिक कन्सेप्ट वरती होता. म्हणजे विचारलेली गणिते ही बेसिक कन्सेप्ट आहेत, पण त्याच्यासोबत थोडीशी ॲडव्हान्स आणि ॲप्लिकेशन बेस देखील आहेत. आता हे बेसिक कन्सेप्टची गणितं ही सर्व विद्यार्थी सॉल्व करू शकतातच, परंतु जी कन्सेप्च्युअल आणि ॲप्लिकेशन बेस गणितं आहेत तर तिथं खरा कस लागतो आणि तिथं आपलं मेरिट हे वाढतं. विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षेची गरज लक्षात घेऊन आपण के सागर करिअर अकॅडमीनं बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क 2024 यासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची स्वतंत्र बॅच ही देखील आपल्यासाठी उपलब्ध आहे.
त्यासाठी आजच आपण के सागर करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा अधिक माहितीसाठी 7719800951 या क्रमांकावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे. तर गणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच ही आपल्याला एक्झामच्या जो आपला पॅटर्न आहे तर त्याच्या अनुषंगाने ही आपली ही संपूर्ण बॅच ही असणार आहे. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? आता पहा, बुद्धिबळाचा पट, आता बुद्धिबळाचा पट म्हणजे तो किती बाय कितीचा असतो? 8 बाय 8चा असतो. म्हणजे उभे 8 घर असतात आणि आडवे 8 घर असतात. आता ह्या बुद्धिबळाचा पट हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर फक्त वर्गाची बेरीज करायची आहे. कोणाचा वर्ग 8 बाय 8चा असतो ना, 8 पासून 1 पर्यंतच्या वर्गाची बेरीज. हे ट्रिक वापरायचे. 8चा वर्ग प्लस 7चा वर्ग प्लस 6चा वर्ग प्लस 5चा वर्ग 4, 3चा वर्ग 2चा वर्ग आणि 1चा वर्ग 204. म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरील चौरसाची संख्या ही किती आली? 204. सिंपल होतं. बुद्धिबळ किती बाय कितीचं असतं? 8 बाय 8चं असतं. म्हणजे 1 ते 8 पर्यंतच्या वर्गाची बेरीज हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर यासारखी ही इंटेलिजंट ट्रिक ही तर आपल्याला वापरणं गरजेचं आहे. दिलेल्या श्रेणीतील चुकीचं पद शोधा. आता ही जी सिक्वेन्स आपल्याला दिली आहे पहा, आता याच्यामध्ये चुकीचं पद शोधा म्हटलंय. आता 15 पासून 21 कसं आणलं? ह्या 15 मधील 2 अंकाची बेरीज केली. म्हणजे 2 अंक कुठले? 1 आणि 5. 15 मध्ये 1 आणि 5 ची बेरीज ह्याच्यात ऍड केली. 15 अधिक 6 बरोबर 21. आता ह्या 21 मध्ये पुन्हा आपण 2 अधिक 1 3 ऍड करणार. 3 कसं आलं? 21 पासून 2 आणि 1, 2 आणि 1 यांची बेरीज 3. 21 आणि 3 किती? 24. आता ह्या 24 मध्ये आपण 2 अधिक 4 6 ऍड करणार. 24 अधिक 6 किती? 30. आता ह्या 30 मध्ये आपण 3 प्लस 0 3 ऍड करणार. किती पाहिजे आपल्याला? 33. 33 मध्ये 3 प्लस 3 ऍड करणार. आपल्याला किती पाहिजे? 39. आणि पुन्हा याच्यामध्ये 3 प्लस 9 12 ऍड करणार म्हणजे 51. हे आपली सिरीज आली होती. मग याच्यामध्ये आपलं चुकीचं पद कुठलं आहे? आपल्याला चुकीचं पद कुठलं आहे? 32 चुकीचं पद आहे. आपल्याला किती यायला पाहिजे होतं? 33 यायला पाहिजे होतं, परंतु 33च्या ऐवजी 32 आलं. म्हणजे चुकीचं पद कुठलं आहे? 32 हे यातील चुकीचं पद आहे. खाली 2 विधानं आणि 2 अनुमानं दिली आहेत. योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. विधान: सर्व शिक्षक काय आहेत? कलाकार आहेत. आणि काही कलाकार हे आनंदी राहतात. आता पहा, पहिलं, सर्व शिक्षक आनंदी राहतात का? नाहीये, रॉंग. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात, बिलकुल नाहीये. हा भाग कलाकार नाहीये, हा भाग आनंदी आहे डॉटेड वाला, परंतु तो कलाकार आहे का? नाहीये. हेही रॉंग. म्हणजे आपण काय म्हणणार? क आणि ड हे दोन्ही काय आहेत? असत्य आहेत, चुकीचे आहेत. अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचं एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय हे किती असेल? आता पहा, इथे विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 व्यक्ती आहेत. एक आहे अंकिता, आई आणि तिचा भाऊ. आता अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. 2.5 पट म्हणजे किती सांगा बरं? 2.5 म्हणजे 2.5. 2.5 म्हणजे किती? 5/2. म्हणजे अंकिता आणि आई त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:5 आहे. आईचं वय जास्त असलं पाहिजे, अंकिताचं वय कमी असलं पाहिजे. आता आणि तिच्या भावाच्या वयाच्या किती पट आहे? 4 पट आहे.
4 आहे म्हणजे गुणोत्तर 4 असेल, म्हणजे आईचं जास्त पाहिजे. आईचं 4 असेल तर भावाचं किती येऊन जाईल 1. हा 5 ला 5 इथे ठेवायचं, 4 ला 4 इथे ठेवायचं, दोघाचा गुणाकार करायचा. 4 दोन्ही 8, त्याला x अटॅच करायचं, अंकिताचं वय 8x. 5 चोक 20, वय काढायचं, x अटॅच करायचं. 5 एक 5x, म्हणजे अंकिताचं वय 8x, आईचं वय 20x, भावाचं वय 5x. आता त्यांचं एकूण वय 66 वर्ष आहे, म्हणजे याची बेरीज आपल्याला करायची आहे. करूयात आपण. 8x प्लस 20x प्लस 5x बरोबर 66, म्हणजे 33x बरोबर 66, x बरोबर 2. आता x बरोबर 2 आलं, अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय पाहिजे. मग आता अंकिताच्या भावाचं आजचं वय किती आलं 5x, x बरोबर 2 आहे. आजचं वय किती आलं 10 वर्ष आलं. 5x बरोबर 10, आजचं वय 10 वर्ष, 2 वर्षानंतर ते किती वर्ष असणार आहे 12 वर्ष असणार आहे. 2 वर्षानंतर 12 वर्ष. दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. ABCDEFG एका भिंतीवर बसले आहेत, त्या सर्वांचं तोंड हे पूर्वेकडे आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या सर्वांचं तोंड या पूर्वेकडे आहे, म्हणजे ही जर पूर्व असेल तर ही त्यांची झाली राईट बाजू आणि ही झाली लेफ्ट. राईट बाजू म्हणजे कुठली आली दक्षिणेकडली, ही दिशा दक्षिण आणि वरची दिशा ही उत्तर. आता या प्रकारच्या गणिताला काय करायचं असते विद्यार्थी मित्रांनो, ज्याची कन्फर्म पोझिशन दिली आहे त्याच्यापासून सुरुवात करायची असते. आता कन्फर्म पोझिशन इथं कोणाची आहे तर डी ची आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. 1 2 3. ह्या डी सोबत कोणाचा रेफरन्स दिलाय त्याला पाहायचं. डी सोबत रेफरन्स कोण आहे सी. सी हा डीच्या तत्काळ उजवीकडे आहे, या ठिकाणी सी बसला. पुन्हा नंतरचं वाक्य होतं की बी हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी ई आहे. आता बी या ठिकाणी येऊ शकत नाही कारण इथं सी बसलाय. बी अगदी टोकाला आहे बी व त्याचा शेजारी ई आहे. त्यानंतर ई सोबत पुन्हा कोण दिलेला आहे हा दिलाय जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. आता जी हा ई आणि एफ च्या मध्ये आहे. आता राहिला पर्सन इथं कोण आला पुन्हा ए. आपल्याला विचारलंय जीच्या उजवीकडे कोण बसलाय. उजवीकडे म्हणजे खाली. जीच्या उजवीकडे कोण बसला आहे एफ बसला आहे. म्हणजे लिनियर सेटिंग अरेंजमेंटला आपल्याला काय करायचं असतं की ज्याचं स्थान कन्फर्म आहे त्याच्यापासून सॉल्व्ह करायचं आणि त्याच्या रेफरन्समध्ये आणखीन कोण बसू शकतं त्याला बसवत जायचं. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून हे दिन पाठ पाहिजेत. तर त्याच वर्षी राष्ट्रीय दिन हा 28 फेब्रुवारी कोणत्या वारी असेल. आता काय करायचं आपल्याला 28 फेब्रुवारी ते 21 जून पर्यंत एकूण किती दिवस होतात ते काढायचं आणि वर्ष दिलं 2016. आता वर्ष 2016 म्हणजे फेब्रुवारीचे इथं दिवस असतात 29. दिलेली तारीख होती 28, यातून ही तारीख मायनस करायची. 29 मायनस 28 फेब्रुवारीचे 1 दिवस आला. त्यानंतर मार्च 31, एप्रिल 30, मे 31 आणि जून. किती जून आहे 21 जून, म्हणून ही तारीख 21 घ्यायची. आता आपण ऍड करूयात सर्वजण. 1 2 3 4 3 3 2 7 3 त्रिक 9 10 11 114. 7 दिवसाचा आठवडा आपण 7 न भागणार. 7 1 7, 7 सख 42, उरले 2 दिवस. आता आपण काय करतोय पहा, आपण 21 जून कडून 28 फेब्रुवारी कडे जातोय.
म्हणजे 2 दिवस आपल्याला काय करायचं आहे, मागे जायचं आहे. 2 दिवस मागं जायचं आहे. आपण 21 जून पासून 28 फेब्रुवारीकडे जातोय. 2 दिवस मागं म्हणजे मंगळवारचा 1 दिवस अगोदर सोमवार, त्याचा अगोदरचा 1 दिवस रविवार, हे याचं आपलं करेक्ट आन्सर झालं. जर 4, 5, 8, 13 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. आता ही मालिका कशी तयार झाली बघू आपण. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, पुन्हा 13 आणि 1 14, 14 आणि 3 17, 17 आणि 5 22. म्हणजे जो ॲडिशन आहे तर 1 3 5 1 3 5 अशी आहे. पुन्हा 1 ॲड केलं, 22 आणि 1 23, 23 आणि 3 26, 26 आणि 5 31, पुन्हा 1 3 5 31 आणि 1 32, 32 आणि 3 35 आणि पुन्हा 5 40. आता कोणती संख्या ही मालिकेची संख्या असणार नाही. 31 ह्या मालिकेत येणारच आहे, 32 येणार आहे, 35 पण येणार आहे. हा म्हणजे मालिकेतली संख्या कोण असणार नाहीये, 33 असणार नाही म्हटलंय. 33 असणार नाही, मालिकेतली संख्या 33 येणार नाही. अनआयडेंटिफाईड या शब्दाच्या सर्व अक्षरे वर्णमालेनुसार म्हणजे डिक्शनरीनुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील. अपरावर्तित राहील म्हणजे त्यांच्यात बदल होणार नाही. आता याला काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, यू किती आहे 21. इथं अल्फाबेट लिहित बसायचे नाहीत, नंबर लिहायचे. यू 21, एन किती आहे 14, आय 9, डी किती आहे 4, पुन्हा ई 5, एन 14, टी 20, आय 9, एफ 6, आय 9, पुन्हा ई 5 आणि डी किती आला 4. आता इथं आपण काय करणार, आता असेंडिंग ऑर्डर 4 4 दोनदा आहे, हे 4 4, त्यानंतर पुन्हा 5 5 5 5 5 नंतर ओके. हा पुन्हा इथं आपण यस 6 आहे, हे 6 लिहिलं. पुन्हा 9 9 किती आहे 3 दा, 1 2 3, 1 2 3 दा 9, 1 2 3 दा 9, नंतर 2 दा 14 14 14 14, पुन्हा 20 21 20 आणि 21. हा आता किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तनीय राहील. आता पहा नंबर आपण लिहिल्यामुळे काय झालं आपल्याला इथं फायदा असा झाला की हे लिहित बसण्याची गरज पडली नाही. आता नंबर सेम नंबर कुठं दिसला, इथं दिसलाय 9 9. हा सेम नंबर रिपीट फक्त 9 9 ला झालाय म्हणजे एकाच अक्षराची स्थिती ही काय आहे, अपरावर्तनीय आहे. सान्वी पूर्वेकडे काही अंतर जाते. आता पहा सान्वीची जी दिशा आहे तर ती कुठली आहे, पूर्व. आता या प्रकारच्या गणिताला इथे आपल्याला कुठलीही डायग्राम ही ड्रॉ करत बसायची गरज नव्हती. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, ठीक आहे. ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशातून वळते आणि नंतर 50 मीटर चालते. आता पहा डाव्या बाजूला 90 अंशातून वळते आणि 50 मीटर चालते. आता हे माहिती आहे एक गोष्ट इथं आपल्याला पहा, जेव्हा उजवीकडे वळत असते उजवीकडं तेव्हा ती क्लॉकवाईज असते आणि डावीकडे एखादी वळते तेव्हा ती अँटी क्लॉकवाईज असते. मग जी डावीकडे आहे ते मायनस घ्यायचं, उजवीकडे आहे ते प्लस घ्यायचं. आता डाव्या बाजूला होते ना म्हणजे -90, सिंपल. 50 मीटर चालते, द्या सोडून. ती तिच्या उजव्या बाजूला 135, उजवी बाजू प्लस 135, 15 मीटर चालत जाते, द्या सोडून. का सोडून द्या म्हणतोय, इथं आपल्याला दिशा विचारली, अंतर नाही विचारलं, दिशा. जेव्हा दिशा विचारली जाते तेव्हा अंतराचा विचार करायची गरजच पडत नाही. म्हणजे आता किती आलं, +45 +45, ओके. हां आता +45 आहे म्हणजे आता ते व्यक्तीची चेहरा आता हा कुठल्या दिशेला झाला, आग्नेयला चेहरा झाला, आग्नेय दिशेला तिचा चेहरा आला.
आता आग्नेयेला चेहरा आहे, आपल्याला विचारलंय तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल. ज्या व्यक्तीचा चेहरा हा आग्नेयेला असेल तिच्या डाव्या हाताला कुठली दिशा येईल, ईशान्य दिशा येईल. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन हा विचारला होता. इथं हे अंतराचा विचार न करता फक्त प्लस आणि मायनस ही ट्रिक इथं माहीत असणं गरजेचं होतं. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो. आता पहा, इथं एकमेकाला इंटरसेक्ट झालेत म्हणजे इथं इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र येऊ शकत नाहीये. भारत, आशिया आणि युरोप येऊ शकत नाहीये. हा फुले सुवासिक आणि पांढरा इथं मात्र हे कन्फर्म झालेलं आहे की काही फुलं ही पांढऱ्या रंगाची असू शकतात आणि ती सुवासिकही असू शकतात. आता इथं मात्र पहा, कप, बशी आणि चहा हे मात्र इथं अत्यंत चुकीचं आहे. का चुकीचं आहे? चहा जो आहे तर चहा पहा आपल्याला काय असणार आहे, बरोबर आहे, कप आणि बशी. चहा जो आहे तर तो कप आणि बशीच्या मध्ये असणार आहे. चहा कप आणि बशीच्या मध्ये असणार आहे. आता ह्यातला कुठलाही चहा घेतला, आता काय करणार, चहा कप आणि बशीमध्ये, ठीक आहे. मग हा जो चहा आहे तर तो हा सांडणारा चहा आहे का, नाहीये. बाहेर जाणारा चहा आहे का, नाहीये. हा म्हणजे चहा हा कप आणि बशीमध्ये म्हणजे दोघांच्या ह्याच्यामध्ये अंतर्भूत पाहिजे होता. त्यामुळे इथं आयोगानं कप, बशी, चहा हे आन्सर दिलेलं नाहीये. याचा आन्सर फुलं, सुवासिक आणि पांढरा हेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, संयुक्त परीक्षा यासाठीची अंकगणित बुद्धिमत्ता या विषयाची स्वतंत्र बॅच ही आपल्याला के सागर करिअर अकॅडमीच्या या ॲपवरती उपलब्ध आहे. तसंच जे विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क 2024 ज्यांना कॉम्प्रेहेन्सिव्ह टोटल याची बॅच पाहिजे तर ही देखील बॅच ही के सागर करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हे आपल्याला हे वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज ह्या अवेलेबल आहेत. यांचे लेक्चर्स हे आपण याचं पाहू शकता. आणि या बॅचच्या इन्क्वायरीसाठी आपल्याला 7719800951 या क्रमांकावरती आपल्याला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. थँक्यू.